गोष्ट आहे एका राजाची. त्या राजाच्या राज्यावरती मुघलांनी आक्रमण केलं. मुघली सरदार मिर्झा राजे आणि दिलेर खान चालून आला. प्रचंड लुटालूट झाली. प्रचंड माणसं मोठ्या प्रमाणात मारली गेली. रयतेचे हाल हाल झाले. रयत डोळ्यासमोर मरते, माणसं डोळ्यासमोर मरतात. सामान्य माणसं मरताना त्या राजाला पाहवलं नाही. आणि त्या राजानं प्रचंड मेहनतीने कमावलेलं हे राज्य त्या मुघलांना देण्याचं ठरवलं, तह करण्याचं ठरवलं. आणि त्या तहामध्ये प्रचंड मेहनतीतून कमावलेले 23 किल्ले आणि 4 लक्ष होण्याचा मुलूक एका क्षणात शत्रूला देऊन टाकला आणि सांगितले, हे मनुष्यहानी थांबवा. त्यावेळेस त्या मुघलांनी प्रश्न विचारला, राजा तुम्ही हे सगळं आम्हाला देताय खरं, पण पुढे जाऊन हा तह तुम्ही मोडला तर काय करायचं, हा करार तुम्ही मोडला तर काय करायचं, हे अग्रीमेंट तुम्ही मोडलं तर काय करायचं, तुम्ही जामीन म्हणून कोणाला तरी आमच्या ताब्यात द्या. त्यावेळेस राजाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. रयतेतला कुणालाही त्यांनी ताब्यात ठेवलं असतं, कुठल्याही सरदाराला त्यांनी ताब्यात ठेवलं असतं, जामीन म्हणून ठेवलं असतं, पण नाही. त्या राजानं क्षणाचाही विचार न करता स्वतःचा 8-9 वर्षाचा मुलगा शंभूराजे याला मुघलांच्या ताब्यात देण्याचं काम केलं. माझ्याच मुलाला आमदारकी द्या, खासदारकी द्या, सरपंच पदापासून सगळी पदं माझ्याच मुलाला द्या, म्हणजे माझं राज्य टिकलं पाहिजे असं म्हणणारे आत्ताचे राज्यकर्ते, आणि हे राज्य रयतेचं आहे आणि रयत टिकली पाहिजे, प्रसंगी माझ्या मुलाला तुम्ही जामीन घ्या असं म्हणणारा राजा एकीकडं. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.